नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण बघतोय भाग 4 पार्ट 4 मिक्सचर अँड ॲलिगेशनच्या संदर्भात, मिश्रणे आणि एकत्रीकरणाच्या संदर्भात किंवा संमिश्रणे म्हणू शकतो। तर त्या चॅप्टर बद्दल या ठिकाणी अध्ययन करत असताना जवळपास 3 व्हिडिओज ऑलरेडी आपण अपलोड केले। भाग 1 भाग 2 मध्ये बेसिक कन्सेप्टवरती आपण चर्चा केली होती। भाग 3 मध्ये वेगवेगळ्या टाइपचे ना क्वेश्चन्स घेतले होते, त्यांचे सोल्युशन डिटेलमध्ये ना समजून घेतलेले होते। भाग 4 मध्ये राहिलेले इतर प्रश्नांचे जे प्रकार आहेत, प्रत्येक प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत। आज मिक्सचर हा जो टॉपिक आहे, मिश्रण हा जो टॉपिक आहे आपला कंप्लीट होईल आणि भाग 5 मध्ये आपण ॲलिगेशनच्या बेसिक कन्सेप्टला, मूलभूत संकल्पनेला सुरुवात करणार आहोत। तर ना कुणी कुठलाही लेक्चर या ठिकाणी मिस न केलेलं जास्त बेटर असेल। आणि जो विद्यार्थी जीवनामध्ये ना या ठिकाणी जो संघर्ष तुम्ही करताय, जे सातत्य या ठिकाणी दाखवताय, ते खरंच ॲप्रिशिएट करण्याजोगं आहे। तर पहाटे 4 वाजता म्हणजे लेखीची तयारी करण्यासाठी असतील किंवा मैदानी चाचणीची तयारी करणारे विद्यार्थी जे असतात, या ठिकाणी यांना भल्या पहाटे उठून तुम्हाला या ठिकाणी तयारी करावी लागते। हाच संघर्ष आहे आपल्या आयुष्यातला, हेच आपल्या आयुष्यातलं काय युद्ध आहे। आपण बाजीरावांच्या काळात जन्मले असतो, शाहूंच्या काळात जन्मले असतो किंवा संभाजी महाराजांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्मलो असतो, तर मे बी आपण आहे ना ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा सोबत घेऊन आहे ना त्यांच्यासोबत युद्धात मे बी लढायला गेलो असतो। आता आजच्या युगामध्ये, या 21व्या शतकामध्ये जर लढायचं असेल तर ते आपल्याला आहे ना पेन अँड पेपर घेऊन लढायचं आहे आणि तीच लढाईची जिंकायची आहे। आणि ही लढाई जिंकत असताना आहे ना तयारी करणारे आहे ना, अपार कष्ट करणारे जे काही माझे तमाम बंधू भगिनी असतील, विद्यार्थी असतील, तर यांना समर्पित करण्यासाठी या ठिकाणी 2 शब्द आहेत। तर म्हणजेच हे विद्यार्थी जर का आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जात असतील, आलेल्या प्रत्येक परिस्थितीसोबत 2-2 हात करत असतील, तर त्यांना समर्पित करण्यासाठी 2 शब्द नक्कीच आपल्याजवळ असायला पाहिजेत। तर मला सांगायला आवडेल की युद्ध नहीं जिनके जीवन में वो भी बड़े अभागी होंगे, युद्ध नहीं जिनके जीवन में वो भी बड़े अभागी होंगे, या तो प्रण को तोड़ा होगा या फिर रण से भागे होंगे। तर नेहमी लक्षात ठेवा, या ठिकाणी केवळ युद्ध युद्ध आणि युद्ध करायचं आहे आणि हे युद्ध तोपर्यंत थांबवायचं नाही जोपर्यंत आपण या ठिकाणी पद मिळवणार नाही। ओके, चलो स्क्रीनवरती हा आहे आजचा पहिला क्वेश्चन। तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण अनुक्रमे 5:2 आहे। 17.500 किलो मिश्रणामध्ये, म्हणजे 17.5 किलो असं दिलेलं आहे, 17 किलो 500 ग्राम किलो मिश्रणामध्ये आणखीन 1.250 किलो जस्त टाकले तर तयार होणाऱ्या नवीन मिश्रणामध्ये तांबे आणि जस्त यांच्या प्रमाणाचे गुणोत्तर किती असं विचारलेलं आहे। गुणोत्तर विचारलेलं आहे, तर जी क्वांटिटी आहे ती किलोग्राम मध्ये घेतलं किंवा ग्रॅम मध्ये घेतलं तरी काही फरक पडणार नाही। तर ग्रॅम मध्ये जर घेतलं तर हा पॉइंट निघून जातो आणि क्वेश्चन जास्त सरळ बनतो, या ठिकाणी जास्त सिंपल बनेल। तांबे आणि जस्त, या ठिकाणी तांबे आणि जस्त यांचं गुणोत्तर आपल्याला दिले, किती दिलेलं आहे ते 5:2 दिलेलं आहे। किती? 5:2 दिलेलं आहे। आणि एकूण मिश्रण जे आहे, मिश्रणामध्ये या ठिकाणी त्यांचे प्रमाण अनुक्रमे 5:2 आहे। 17.500 किलोग्राम मिश्रणामध्ये, म्हणजे किती किलोग्राम मिश्रण आहे? 17.5। ओके, 17.5 किलोग्राम एवढं मिश्रण आहे। याला जर ग्राम मध्ये आपण कन्वर्ट केलं तर 17,500 ग्राम एवढं काय होतं ते मिश्रण होतं। तर टोटल एवढं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये गुणोत्तर तांबे आणि जस्त 5:2 आहे। तर 5x + 2x बरोबर टोटल किती होतील? 17,500 ग्राम होतात। तर 5 आणि 2 7x ही ॲडिशन होते। बेसिक या सर्व गोष्टी ज्या आहेत आता आहे ना तुम्हाला सोप्या वाटत असतील। हा जो कॅल्क्युलेशनचा भाग आहे तो थोडासा कंटाळवाणा वाटण्याची आवश्यकता आहे, मात्र फोकस ठेवायचा आहे आपल्याला काय गोष्टी विचारले आणि कोणत्या पद्धतीने ना क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे। तर 7 × 7 7 2 14 3 राहिले, 7 5 35। x ची व्हॅल्यू आलेली आहे 2500। x ची किंमत किती आलेली आहे? 2500। तर आपल्याला तांब किती आणि जस्त किती हे काढता येतील, यांची एकूण क्वांटिटी किती आहे। तर तांब किती आहे? तांब जे दिलं होतं ते आपल्याला 5x दिलं होतं। ओके, आणि 5 गुणिले x ची क्वांटिटी काढली आपण किती? 2500। तर हे टोटल किती होतं? तर 25 × 5 = 1,600, 12,500। ओके, 12 किलो 500 ग्राम असं सुद्धा वाचता येईल किंवा 12,500 ग्राम टोटल असं सुद्धा वाचता येईल। जस्त किती दिलेलं आहे आपल्याला? जस्त दिलं होतं 2x। ओके, तर 2 गुणिले या ठिकाणी 2500, तर 25 2 50 आणि हे 00 हे आहे किती? 5,000 ग्राम। पुढे कंडिशन काय सांगितली आपल्याला त्यांनी? मिश्रणामध्ये आणखीन 1.
250 किलो जस्त टाकले. 1.250 म्हणजे 1250 ग्राम असतं. काय टाकायचं आपल्याला? जस्ट टाकायचं आहे. तर या ठिकाणी 5000 आहे, 5000 मध्येच 1250 ग्राम आपण काय टाकलं? आणखीन जस्ट टाकलं. तर त्याची क्वांटिटी बनते 0 हा 5 हा 2 5 आणि 6 6250. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? तांबे आणि जस्त यांच्या प्रमाणाचे गुणोत्तर किती? तांबं किती आहे? 12500 आणि जस्त किती आहे? 6250. ओके, 6250 आणि 12500. 6200च्या दुप्पट दिसते, 6000च्या दुप्पट 12000 आणि 250च्या दुप्पट 500. तरी पण आहे ना, आपण याचा संक्षिप्त रूप बघू. या ठिकाणी काय लिहिता येईल? वेगळ्या कलरमध्ये लिहिन तर तुम्हाला या ठिकाणी ओळखता येईल. तांबं बरोबर किती आहे? 12500 आहे आणि जस्ट किती आहे? 6225. 6250. हा 0ला 0 कॅन्सल. 25 5 सव्वाशे आणि 25 वर्ग 625 भाग गेला 25चा. हे 25 1 25 आणि हा 0 म्हणजे 50 काय? 25 दोन्ही 50. गुणोत्तर किती आलं आपलं? 2/1 म्हणजे 2 असे. म्हणून क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट. क्लिअर आहे या ठिकाणी? ओके, चलो. तर हा आहे क्वेश्चन नंबर सेकंड तुमच्या स्क्रीनवरती. दूध आणि पाण्याच्या 60 लिटर द्रावणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण अनुक्रमे 2:1 आहे. जर द्रावणातील दूध आणि पाण्याचे प्रमाण 1:2 करायचे असल्यास द्रावणात किती लिटर पाणी टाकावे लागेल? व्यवस्थित आहे ना, ज्या ज्या गोष्टी आधी दिलेल्या आहेत त्या आहे ना व्यवस्थित या ठिकाणी लिहून घेऊ. दूध आणि पाण्याच्या 60 लिटर द्रावणामध्ये मिल्क आणि हे वॉटर हे इनिशियल आपण यूज करत होतो आणि त्यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे आपल्याला? 2:1 दिलेलं आहे. 2:1 गुणोत्तर हे खूप अवघड नाहीये. याला सॉल्व्ह करत असताना इक्वेशन तयार करायची वगैरे गरज नाही. जेवढं पाणी आहे त्याच्या दुप्पट काय आहे? दूध आहे. एकूण मिश्रण किती लिटर म्हणून सांगितले? 60 लिटर सांगितले. एकूण मिश्रण किती आहे? 60 लिटर आहे. 60 लिटर मधलं जर 20 लिटर पाणी असेल तर 40 लिटर काय आहे? दूध आहे. 20 लिटर काय असेल? पाणी असेल, वॉटर असेल, तर 40 लिटर काय आहे? दूध आहे. ही त्यांची क्वांटिटी झाली. 2:1 हे प्रमाण झालं. दुधाचं पाण्याशी गुणोत्तर बघितलं तर 2:1 आहे. 40 आणि 20 हे 2:1 प्रमाणात आहेत. आपल्याला काय विचारलं? जर द्रावणातील दूध आणि पाण्याचे प्रमाण 1:2 करायचे असल्यास द्रावणात किती लिटर पाणी टाकावे? दूध तर किती आहे? 40 आहे. ओके, तर आणि पाणी किती आहे? 20 आहे. हे अंश आणि छेदामध्ये का बरं लिहिलं? कारण आहे ना नवीन गुणोत्तर दिलं आपल्याला. गुणोत्तर आधी किती आहे? 2:1 होतं. आता किती करायचं? 1:2 करायचं. कसं होईल ते? याच्यामध्ये आणखीन जास्त पाणी मिळवल्याच्या नंतर पाणी जर याच्यामध्ये x लिटर मिळवलं तर गुणोत्तर किती बनतं म्हणून सांगितलं आपल्याला? 1:2 बनतं. तर याचा तिरकस गुणाकार केल्याच्या नंतर व्हॅल्यू निघते सरळ सरळ. तर मी काय सांगेन या ठिकाणी, गोष्टी जर जास्त अवघड नसतील तर आहे ना क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा इक्वेशन करायची आवश्यकता नाही. दूध किती होतं? 40 लिटर आहे. पाणी किती होतं? 20 लिटर आहे. ओके, आता हे गुणोत्तर किती आहे? 2:1 आहे. 1:2 करायचं असेल तर 1:2 म्हणजेच काय? दूध जेवढं आहे त्याच्या दुप्पट पाणी असेल पाहिजे. दूध किती आहे? 40 लिटर आहे. पाणी किती व्हायला पाहिजे? 80 लिटर. मगच गुणोत्तर काय होतं? 1:2 होतं. ओके, 40च्या दुप्पट 80. मात्र किती लिटर पाणी ओतावं लागेल? 60 लिटर पाणी ओतल्याच्या नंतर असं गुणोत्तर बदलेल. म्हणून किती लिटर पाणी टाकावे लागेल असा क्वेश्चन होता. तर 60 लिटर पाणी याच्यामध्ये टाकावे लागेल. हे आपलं या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. ओके, चलो. या गोष्टी ना एकदम सरळ स्वरूपात एकदम सिंपल फॉर्म मध्ये त्याच विद्यार्थ्यांना समजतील ज्यांनी भाग 1 भाग 2 आणि भाग 3 या ठिकाणी व्यवस्थित मन लावून आहे ना त्याचा अभ्यास केलेला असेल. चलो, एकदम बेस्ट क्वेश्चन आहे आणि एक कॉन्सेप्ट जी पाठीमागे आपण बघितली होती त्या कॉन्सेप्टचा या ठिकाणी उपयोग होणार आहे. इथं खूप सारे विद्यार्थ्यांना 100% कन्फ्यूज होतात आणि कन्फ्युजन नेमकं कोणत्या स्टेजला आल्याच्या नंतर होतं हे पण मी सांगेन तुम्हाला. एका बॉटलमधील 10 लिटर द्रावणामध्ये 10% सल्फ्युरिक ऍसिड आहे. जर बॉटलमधील द्रावणातील सल्फ्युरिक ऍसिडचे प्रमाण 25% करण्यासाठी द्रावणात किती लिटर सल्फ्युरिक ऍसिड टाकावे लागेल? तर काही जण म्हणतील या ठिकाणी 2.5 लिटर टाकायला पाहिजे. 10 लिटर आहे ना मिश्रण जर एका बॉटलमधील आहे ना 10 लिटर मिश्रणामध्ये द्रावणामध्ये किती टक्के? 10% सल्फ्युरिक ऍसिड आहे. पर्सेंटेजचा आहे ना बेसिक नॉलेज या ठिकाणी असणं आवश्यक आहे. याच्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पर्सेंटेज म्हणून एक फोल्डर आहे ज्याच्यामध्ये जवळपास 17 लेक्चर्स आहेत आणि त्या 17 लेक्चर्समध्ये ते एकदम या ठिकाणी काय सिरियली अरेंज केलेले. फर्स्ट लेक्चर, त्याच्या खाली सेकंड, त्याच्यानंतर थर्ड, त्याच्यानंतर फोर्थ. शोधायला काहीही अडचण पडणार नाही. पर्सेंटेज टॉपिक त्या ठिकाणी जाऊन आहे ना क्लिअर करू शकता. चलो, तर बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे. जसं की आपल्याला मिश्रण किती दिलंय? 10 लिटर दिलेलं आहे. या 10 लिटर मिश्रणामध्ये द्रावणामध्ये तर 10% 10 लिटरचं 10% किती असतं? 1 लिटर असतं. किती? 1 लिटर. हे काय आहे? हे ऍसिड आहे, सल्फ्युरिक ऍसिड. कुठलेही असेल ऍसिड दिलेलं आहे.
आणि दुसरं काय, दुसरं काही सपोज करू शकतो आपण, वॉटर आहे सपोज करू. दुसरं काय आहे, पाणी आहे. पाणी किती आहे, 9 लिटर आहे. पुढे काय म्हणले, जर बॉटलमधील द्रावणातील सल्फ्युरिक ऍसिडचे प्रमाण 25% करण्यासाठी, तर काय करायचं आपल्याला, संपूर्ण द्रावणामधील सल्फ्युरिक ऍसिडचं प्रमाण किती करायचं आहे, 25% करायचं आहे. करण्यासाठी द्रावणात किती लिटर सल्फ्युरिक ऍसिड टाकावे लागेल. जर ऍसिडचं प्रमाण 25% झालं तर ऍसिड आणि पाण्याचं गुणोत्तर काय होतं हे पण तर माहिती पाहिजे आपल्याला. सध्या हे जे 10 लिटर द्रावण आहे याच्यामध्ये 1 लिटर काय ऍसिड आहे आणि 9 लिटर काय पाणी आहे. मग याच्यामध्ये ऍड काय करावं लागेल, ऍसिड ऍड करावं लागेल. मात्र गुणोत्तर किती बनायला पाहिजे, 25% तर लिहू शकत नाही. तर याच्यासाठी ना कॉन्सेप्ट काय बघितली होती बघा, समजतात का गोष्टी, रिकॉल होतात का पाठीमागे जे काही मी सांगितलं होतं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ऍसिड ओके आणि हे काय मिक्सचर. समजतात गोष्टी, एवढं बेसिक इंग्लिश सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मते ना येत असेल. ओके चलो, ऍसिड मिक्सचर आणि तिसरं काय आहे वॉटर. द्रावणातील सल्फ्युरिक ऍसिडचे प्रमाण 25% करण्यासाठी द्रावणातील ऍसिडचं प्रमाण किती व्हायला पाहिजे, 25%. तर कंपॅरिझन कुणासोबत केलेलं आहे, द्रावणासोबत. द्रावण जर 100 लिटर असेल तर ऍसिड किती असेल त्यावेळेस 25 लिटर, म्हणजेच 25% होतं. आता द्रावण 100 लिटरचं आहे, त्याच्यामध्ये ऍसिड 25 लिटर आहे, तर पाणी किती आहे, पाणी शिल्लक राहिलेलं असतं ना 75 लिटर. आणि आपण ऍसिडमध्ये काय केलंय, सॉरी या ठिकाणी द्रावणामध्ये काय केलंय, ऍसिड 1 लिटर आणि पाणी 9 लिटर घेतलंय. तर या ठिकाणी मिश्रणाचा द्रावणाचा या ठिकाणी संबंध येत नाही, आपल्याला यांचं गुणोत्तर पाहिजे. ओके, हे जर 25% असेल कशाच्या, द्रावणाच्या मिक्सचरच्या, तर पाण्याच्या किती टक्के असतं, म्हणजे गुणोत्तर किती टक्के असतं हे काढू नका. तर गुणोत्तर काय बनतं, 25 × 25, 25 × 75. 100 लिटर द्रावणामध्ये 25 लिटर ऍसिड असेल तर ते 25% ऑफ द टोटल मिक्सचर येतं. आणि पाणी किती आहे, 75 लिटर आहे, तर ते 3. या ठिकाणी एकाच 3 यायला पाहिजे. तर ऍसिड आहे 1 लिटर आणि सध्या पाणी आहे किती, 9 लिटर. या कंडिशनमध्ये 10 लिटर मिश्रणामध्ये 1 लिटर ऍसिड आहे, म्हणजे ते 10%. आता आपल्याला बनवायचं 25%. 25% ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस गुणोत्तर किती बनतं, एकाच 3 बनतं. तर आपण काय करणार, तर याच्यामध्ये x लिटर ऍसिड मिळवा, मग गुणोत्तर किती बनायला पाहिजे, एकाच 3, 1/3 बनायला पाहिजे. तर याला सॉल्व्ह करू. 3 गुणिले कंसामध्ये 1 + x बरोबर इकडं 1 गुणिले 9. 3 ने डायरेक्ट भाग देऊ शकतो आपण, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. ओके, इकडे काय राहिलं, 1 + x बरोबर इकडे काय राहिलं, 3 × 1 = 3 राहिलेला आहे. तर हा +1 पलीकडे जाऊन काय होईल, -1 होईल. x = 3 - 1, 3 - 1, x बरोबर 2. मी मध्ये मध्ये इंग्लिशचा पण प्रयोग करतोय कारण ती नितांत आवश्यकता आहे. ती आहे ना या ठिकाणी परिस्थितीची काय मागणी आहे. बरेच विद्यार्थी सेमी मीडियमचे असतील, बरेच विद्यार्थी मराठी मीडियमचे असतील, तर दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजेल या पद्धतीने मी शिकवण्याची पद्धत ठेवेन. x = किती आला, 2. तर किती लिटर, 2 लिटर. आता आहे ना हे सिद्ध कसं करायचं आहे बघा. ऍसिड किती होतं आपलं, ऍसिड जे होतं, ऍसिड आणि पाणी. ऍसिड होतं 1 लिटर आणि पाणी होतं 9 लिटर. आपण काय केलं, ऍसिड याच्यामध्ये 2 लिटर होतं, तर टोटल किती झालं ते 3 लिटर. बट या ठिकाणी पाणी किती आहे, 9 लिटर आहे. ओके, 9 लिटर आहे आणि 3 आणि 9 टोटल मिक्सचर किती लिटर झालं, 12 लिटर झालं. तर हे जर 12 लिटर असतील तर याचे 4 भाग करू, 3 लिटर 3 लिटर 3 लिटर 3 लिटर. एका वर्तुळाचे समान 4 भाग केले तर 3 लिटर काय आहे, सध्या ऍसिड आहे. 2 लिटर ओतल्याच्या नंतर ऍसिडचं प्रमाण किती झालं, 3 लिटर. हे 25% आहे का, वाटतंय का तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल किंवा नसेल, मात्र निश्चितपणे हे किती आहे, 25% या ठिकाणी आहे. म्हणून किती लिटर ऍसिड ओतायला पाहिजे, 2 लिटर सल्फ्युरिक ऍसिड टाकावे लागेल, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने हे आहे क्वेश्चन नंबर 3चं सोल्युशन. माझ्या मते इथंपर्यंत आपण 3 टाईपचे क्वेश्चन हे जे बघितलेत याच्यामध्ये कुठलीही शंका नसेल, कुठलीही दुविधा तुम्हाला नसेल. जर असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपण त्या प्रश्नांचा किंवा त्या प्रॉब्लेम्सचा समावेश नेक्स्ट लेक्चरमध्ये 100% करू. ओके, एका धातूच्या 200 ग्रॅमच्या मिश्रणामध्ये झिंक आणि कॉपरचे प्रमाण अनुक्रमे 5:3 आहे. जर त्या मिश्रणातील झिंक आणि कॉपरचे प्रमाण 3:5 करण्यासाठी त्या मिश्रणात एकूण किती ग्रॅम कॉपर टाकावे लागेल, हा क्वेश्चन आहे. ओके, ऑप्शन सुद्धा या ठिकाणी थोडेसे ओके अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. जे काय दिलंय क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आणि अगोदर त्याचं मिनिंग काय होतं ते व्यवस्थित आहे ना समजून घ्यायचं, ही प्राथमिक गोष्ट असायला पाहिजे.
धातूच्या 200 ग्रामच्या मिश्रणामध्ये किती ग्रामचा गोळा आहे? मिश्रणाचा गोळा 200 ग्रामचा आहे. त्याच्यामध्ये झिंक आणि कॉपरचं प्रमाण किती आहे? 5:3 आहे. जर त्या मिश्रणामधील झिंक आणि कॉपरचे प्रमाण 3:5 करण्यासाठी, किती? 3:5 करण्यासाठी त्या मिश्रणात एकूण किती ग्राम कॉपर टाकावे लागेल? झिंक इज टू कॉपर आपल्याला दिलंय 200 ग्राम. ओके, झिंक इज टू काय दिलेलं आहे? कॉपर. हे गुणोत्तर किती दिलेलं आहे आपल्याला? 5:3 आहे असं दिलेलं आहे. ओके, आणि एकूण जे मिश्रण आहे किती ग्रॅमचं आहे? 200 ग्रॅमचं आहे. तर इक्वेशन आपण सेट करू शकतो. 5x अधिक 3x बरोबर किती ग्राम? 200 ग्राम होतं. तर आपल्याला झिंक किती आणि कॉपर किती आहे हे टोटल व्हॅल्यू काढावं लागेल. 5 आणि 3 8x बरोबर 200. तर x बरोबर या ठिकाणी 200 भागिले 8 कितीचा भाग जातो? 25 8 200 होतात. x बरोबर किती झालं? 25. x बरोबर किती झालं? 25. तर झिंक बरोबर किती आहे? झिंक बरोबर होतं या ठिकाणी 5x, 25 5 125 म्हणजे 125 ग्राम. आणि कॉपर बरोबर आहे किती? 3x म्हणजेच किती झालं? 25 3 75 ग्राम. या ठिकाणी आवश्यकता नाही आहे ना 3 गुणिले 25 हे स्टेप लिहिण्याची, माझ्या मते नसेल. जर विद्यार्थी माझ्यासोबत या ठिकाणी माझा हात धरून इथपर्यंत आलेले असतील तर या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये सांगण्याची आवश्यकता नसेल, या गोष्टी समजत असतील. 125 ग्राम आणि 75 ग्राम. आता काय म्हणलंय? मिश्रणात कॉपर झिंक आणि कॉपरचे प्रमाण 3:5 करण्यासाठी त्या मिश्रणात एकूण किती ग्रॅम कॉपर टाकावे लागेल? याच्यामध्ये आपण कॉपर टाकलं. कशामध्ये? कॉपर 75 ग्राम आहे आणि झिंक 125 आहे. तर नवीन इक्वेशन तयार होईल या ठिकाणी. तर ओके, हे 125 ग्राम झिंक आहे आणि 75 ग्राम कॉपर आहे. यांचं गुणोत्तर किती बनायला पाहिजे? आता बदलायला पाहिजे. बदलून किती व्हायला पाहिजे? आता ते 3:5 व्हायला पाहिजे, म्हणजे 3/5. तर याच्यामध्ये किती x ग्राम कॉपर टाकल्याच्या नंतर हे प्रमाण गुणोत्तर एवढं बनेल. किती टाकायला पाहिजे ते विचारलेलं आपल्याला. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढताना तिरकस गुणाकार करावा लागेल. 125 गुणिले 5 बरोबर 3 गुणिले ब्रॅकेटमध्ये 75 अधिक x याचं सोल्युशन काढायचं. आता 125 गुणिले 5, 25 5 या ठिकाणी 125 5 625 होता. किती? 625. इकडे काय राहिलं? 3 गुणिले 75 या ठिकाणी 225. किती होती? 225. बरोबर सॉल्व केलं आपण. 125/75 अधिक x बरोबर 3:5. ओके, चलो ठीक आहे, आपण सॉल्व करू. 75 दोन्ही 150, 75 त्रिक 225 अधिक हे किती? 3 गुणिले 3x झाले. ओके, तर 625 वजा 225, 625 वजा 225 बरोबर किती? 3x. ओके, तर 625 म्हणून 225 गेले, राहिले किती शिल्लक? 400 शिल्लक राहिले. बरोबर, इकडे किती? 3x शिल्लक राहिलेला आहे. म्हणजेच हा x इथेच असेल, हा 3 कुठे येईल? भागाकारात येईल. तर याला काय लिहू शकतो मी? तर याला लिहू शकतो 3x बरोबर 400 असं सरळ लिहून घेऊन x बरोबर 400 भागिले 3. ओके, भाग द्या. 3 1 3. ओके, तर 1 राहिला शिल्लक, 10 झाले. 3 त्रिक 9, परत 1 शिल्लक राहिला. 3 त्रिक 9, परत 1 शिल्लक राहिलेला आहे. तर संपूर्ण भाग तर दिलेला नाहीये. 133चा भाग झाला. x बरोबर 133चा भाग गेला, बाकी शिल्लक राहिली 1 आणि छेदाला जशास तसं 3. 133.1/3 133 या ठिकाणी 103 ग्राम. ऑप्शन नंबर फर्स्ट या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. या पद्धतीने सोल्युशन जिथपर्यंत निघत जातं तिथपर्यंतच काढायचं आणि त्याच्यानंतर पर्यायावरती एक नजर फिरवून मग ठरवायचं की या ठिकाणी ऑप्शन कोणता बरोबर येऊ शकतो. ऑप्शन नंबर फर्स्ट बरोबर आहे आणि हा क्वेश्चन नंबर 5 तुमच्या स्क्रीनवरती आहे. एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 7:5 आहे व तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 5:7 आहे. जर दोन्ही अंगठ्या वितळवून नवीन एकच अंगठी तयार केली तर त्यामध्ये सोने व तांबे यांचे प्रमाण काय असेल? बघा, समजून घ्या. मी काय केलं या ठिकाणी व्यवस्थित कॉन्सेप्ट सांगतोय मी या ठिकाणी. मागे आपण बघितलं या टाईपचा क्वेश्चन, बट इथं काय म्हणले? तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत. आता ग्राम मध्ये अंगठी असते, अंगठीचंच एक्झाम्पल घेऊ. ही एक अंगठी आहे 24 ग्रामची. किती ग्रामची? 24 ग्रामची. 24 ग्रामची. मग याच्यामध्ये सोने आणि तांबे. ओके, सोने आणि तांबे
यांचं जे प्रमाण सांगतो मी अगोदर, गुणोत्तर नंतर बघू आपण. तर काय करू, 14 ग्राम सोनं टाकू याच्यामध्ये. ओके, आणि 10 ग्राम काय टाकू, तांबं टाकू. क्लिअर आहे. चलो, तर इथं काय करू, इथं पण 24 ग्रामचीच तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत म्हणले ना, तर ही पण अंगठी किती ग्रामची, 24 ग्रामची आहे. बट या ठिकाणी काय म्हणले आपल्याला, सोनं आणि तांबं हे दोनच धातू आहे त्याच्यामध्ये. आता इथं सोनं जे आहे ते आपल्याला किती आहे, 10 ग्राम घ्यायचं आहे आणि तांबं घ्यायचं आहे 14 ग्राम. का बरं घेतले हे, कारण त्यांनी काय सांगितलं होतं, एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 7:5 आहे. ओके, याला जर मी भाग दिलं, बे 7 14 बे 5 10, बे 7 14 आणि बे 5 10, गुणोत्तर किती येतं सोनं आणि तांब्याचं, 7:5. 24 ग्रामचीच दुसरी अंगठी आहे, तेवढ्याच वजनाची दुसरी अंगठी आहे, ज्याच्यामध्ये सोनं आणि तांबं यांचं गुणोत्तर 5:7 आहे. बे 5 10 बे 7 14, 5:7. बरोबर, गुणोत्तर तर वेगवेगळं आहे, मात्र वजन जे आहे त्या अंगठीचं, दोन्ही अंगठीचं कसं आहे, सेम आहे. मग आपण काय करणार, एक मोठी अंगठी तयार केली. ओके, आणि त्याचं वजन किती आहे आता, 24 आणि 24 48 ग्राम, 48 ग्राम आहे. तर मी काय करतो, तर वजन जर सेम असेल तर आपल्याला आणखीन काही करायची आवश्यकता नाही. सोन्यामध्ये काय मिळवावं लागेल, सोनं 14 आणि 10 किती ग्राम झाले, 24 ग्राम झाले. आणि तांबं जे आहे इथं 10 ग्राम आहे, इथं 14 ग्राम आहे, टोटल किती झाले, 24 ग्राम झाले. तर गुणोत्तर काय म्हणतं, 24 × 24 24 × 24, एकास एक हे उत्तर येतं. काय येतं, एकास एक हे उत्तर येतं. तर इथं फक्त गुणोत्तर न घेता मी ऍक्च्युअलमध्ये आहे ना त्यांचे वेट घेऊन या ठिकाणी आहे ना तुम्हाला सांगितलं, दोन्ही अंगठ्यांचं वजन सारखं आहे, त्यांच्यामधलं गुणोत्तर इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे, त्यांची बेरीज केल्याच्यानंतर या पद्धतीने निघतं. तर मग सर क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं पेपरमध्ये, पेपरमध्ये काय करायचं आहे, टार्गेट काय, पेपरमध्ये काय करायचं आहे. 2 टाईपचे क्वेश्चन असतील, दोन्ही टाईपच्या क्वेश्चनचा समावेश या स्लाइड्समध्ये आहेत. ओके, पुढे आपण आहे ना दुसऱ्या टाईपचं पण क्वेश्चन बघू. चलो, सोल्युशन काय असेल, एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण, सोने व तांबे यांचं प्रमाण किती आहे, 7:5 आहे. व तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत, हा सगळ्यात महत्वाचा वर्ड आहे बरं या ठिकाणी. अट काय आहे ही, समान वजन असताना. काय असताना, समान वजन असताना. हे सोनं आणि हे तांबं यांच्यामध्ये गुणोत्तर काय दिलंय, 5:7 दिलेलं आहे. तर नवीन अंगठी जी तयार होते, नवीन अंगठी जी तयार होते किती ग्रामची तयार होईल, त्याच्यामध्ये जुन्या अंगठीतलं सोनं, नव्या अंगठीतलं सोनं यांची बेरीज करा, जे काही गुणोत्तर असेल. ओके, जुन्या अंगठीतलं तांबं 5 आणि नव्या अंगठीतलं तांबं यांची बेरीज करा. हे झालं सोनं 12, हे तांबं काय झालं 12. तर दोघांचं गुणोत्तर काय आलं, 12 × 1 = 12. तर एकास एक हे या ठिकाणी काय येतं, याचं उत्तर येतं. म्हणून फायनल आन्सर काय झाला, 1:1. तर काहीही क्रिया न करता हे 7 आणि हे 5 यांची बेरीज केली आणि हे 5 आणि हे 7 यांची बेरीज केली, तर ती आली 12 आणि 12 आणि डायरेक्ट काय करलं, गुणोत्तर. असं केव्हा करायचं, समान वजनाचं असेल तर. असं केव्हा करायचं, समान वजनाचं. जर समान वजन नाही असा क्वेश्चनच येत नाही, समान वजन नाहीये म्हणून क्वेश्चन काय येतो, फक्त समान वजन दिलेलं नसतं, त्या ठिकाणी समान वगैरे वर्ड नसतोच. तर त्यावेळेस आपल्याला आहे ना त्यांची क्वांटिटी कशी सेम करावी लागते, आणि ती कशी करायची तो पुढे क्वेश्चन येईल त्यावेळेस मी सांगेन. तर या प्रश्नाचं सध्या तरी उत्तर काय आहे, एकास एक, आणि हे कायम एकास एकच असेल या ठिकाणी. ओके, चलो, सेम टाईपचा क्वेश्चन या ठिकाणी मी तुमच्यासाठी ठेवलाय. एका अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 3:5 आहे व तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत सोने व तांबे यांचे प्रमाण 8:9 आहे. जर दोन्ही अंगठ्या वितळून नवीन एकच अंगठी तयार केली तर त्यामध्ये सोने व तांबे यांचे प्रमाण काय असेल, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. मॅक्सिमम टाइम पिरियड असेल या ठिकाणी 1 मिनिटाचा. ओके, स्टार्ट करा.
आय होप सगळ्यांचं सोल्युशन झालेलं असेल काढून या ठिकाणी. चलो याला साईडला घेऊ आपण थोडंसं. चला क्वेश्चन सॉल्व्ह करू. काय दिलं होतं आपल्याला? ओके चलो. एका अंगठीत सोने व तांबे. ओके, सोनं आणि तांब. दुसरी अंगठी सोनं आणि तांब. पहिल्या अंगठीत गुणोत्तर दिले 3:5. किती दिले? 3:5. ओके, सगळ्यांचं क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेलं आहे. आणि जर क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह झालेला असेल तर आहे ना त्या ठिकाणी दुसऱ्या अंगठीतलं गुणोत्तर किती? 8:9. झालेलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये ना आन्सर जरूर करायचा आहे. तर अशा क्वेश्चनमध्ये, कशा क्वेश्चनमध्ये? तेवढ्याच वजनाच्या. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे ना या ठिकाणी डिसाइडिंग वर्ड आहे. क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा. तर आपण काय करायचं आहे याच्यामध्ये, सोन्यामध्ये सोनंच मिळवावं लागेल. ओके, तांब्यामध्ये तांब. 8 आणि 3 11, 5 आणि 9 14 या ठिकाणी. शेवट बघा काय विचारलेलं होतं, तर त्यामध्ये सोने व तांबे यांचे प्रमाण काय असेल? सोने व तांबे यांचे प्रमाण 11:14 असेल. आणि जर का विचारलं तांबे आणि सोने यांचं प्रमाण काय असेल तर त्यावेळेस आन्सर 14:11 14:11 लिहायचं आहे. तर नेहमी फोकस ठेवायचं की विचारलं काय होतं आपल्याला. ओके, हे दोन कंडिशन असू शकतात क्वेश्चन विचारायचे. आपल्याला विचारलंय काय? सोनं आणि तांबा यांचं प्रमाण काय? तर ऑप्शन नंबर 2 काय असेल या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, समजलंय सगळ्यांना? केव्हा असेल? जेव्हा प्रमाण सारखं असेल. आणि हा आहे क्वेश्चन नंबर 7 तुमच्या स्क्रीनवरती. काय दिलं क्वेश्चन? 2 भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 2:3 व 2:5 आहे. दोन्ही मिश्रणे एकत्र केल्यास दूध व पाण्याच्या मिश्रणातील गुणोत्तर किती? या टाईपचा क्वेश्चन अगोदर सुद्धा मी समजावून सांगितलं होता. परत एकदा बघू. पहिलं भांडं आहे ज्याच्यामध्ये मिल्क इज टू वॉटर. ओके, हाच तर आपला बेस होता. कॉन्सेप्ट समजावून घेत असताना हे दूध आणि पाणीच का बरं घेतलं होतं? कारण सर्वाधिक प्रश्न दूध आणि पाण्यावरतीच येतात. ओके, दारू आणि पाण्यावरती ना प्रश्न कमी येतात. ओके, वापर जरी जास्त होत असला तरी प्रश्न कमी येतात. शेवट इथंच होतो. ओके, तर शेवट जिथं होतो त्याच्यावरती क्वेश्चन बनत नाही. सुरुवात जिथं असते सुंदर. कुठं असते सुरुवात? दूध आणि पाण्यापासून सुरुवात असते. 2:3 पहिलं गुणोत्तर आहे. पहिल्या भांड्यामध्ये गुणोत्तर किती दिलंय? 2:3 दिलंय. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये गुणोत्तर किती आहे? 2:5 असं दिलेलं आहे. ओके, तर त्यांनी काय दोन्ही मिश्रणे एकत्र केल्याच्या नंतर मला सांगा, सपोज करा हे 2 लिटर आणि हे 3 लिटर सपोज केलं तर हे 5 लिटरचं झालं मिश्रण. आणि हे 2 लिटर आणि हे 5 लिटर पाणी सपोज केलं तर हे 7 लिटर. तर समान आहेत असं काय म्हणलंय का? समानचा त्या ठिकाणी उल्लेख सुद्धा केला नाही. एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. मागच्या 2 क्वेश्चनमध्ये 5th 6th मध्ये आणि 7th मध्ये हाच फरक आहे. तर टार्गेट काय ठेवायचं म्हणलं होतं? हे मिश्रण किती लिटरचं आहे सांगा? 5 लिटरचं आहे. हे मिश्रण किती लिटरचं आहे? 7 लिटरचं आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये मी सांगितलं होतं हे जे एकूण क्वांटिटी आहे ती समान असायला पाहिजे. तर काय करावं लागेल? 5 2 7 होतं का? 5 3 7 होतं का? होतच नाही. किंवा 7 2 5 होतं का? नाही. मग आपण काय करतो अशा कंडिशनमध्ये याला सरळ सरळ कशाने गुणायचं? 7 ने गुणायचं. ओके, आणि याला कशाने गुणायचं? 5 ने गुणायचं. थोडंसं फरक समजायला पाहिजे, याच्यामुळे ना लहान मोठे काढलेले आहेत मी. ओके, 7 ने. आता ॲक्च्युअलमध्ये ना 7 5 35 करायची गरज नाही. हे 35 आणि 35 येणार आहेत. आपल्याला काय काढायचं आहे? दूध आणि पाण्यातलं गुणोत्तर नवीन भांड्यातलं. ओके, तर दुधाला गुणा या ठिकाणी. ओके, 7 2 14 आणि हे असंच लिहितो मी 7 3 21. इकडे काय लिहिणार? 5 2 10. ओके, तर गडबडीत 7 ने गुणून बसायचं नाही. त्याच्यामुळेच हा 5 छोटा लिहिलाय. 5 5 25. लिखाण करत असताना ना एक त्याच्यामध्ये पॅटर्न असला पाहिजे आपला. ओके, चला तर याच्यामध्ये हे जे आहे पहिल्या भांड्यातलं दूध, दुसऱ्या भांड्यातलं दूध, पहिल्या भांड्यातलं पाणी, दुसऱ्या भांड्यातलं पाणी, एवढं आहे. ओके, 14 आणि 10 24. 14 आणि 10 किती होतात? हे असं पण करू शकतो. 14 आणि 10 किती? 24 आलं. आणि हे 21 आणि 25. ओके, 25 आणि 1 26 किती येतात? 46 आले. किती आले? 46. तर 24 46 24 46. भाग जातो तर भाग घाला. बे 1 बे, बे 2 4, बे 2 4, बे 3 6. मूळ संख्या आणखीन भाग जाणार नाही. 12 23 हे काय असेल? 12:23. 12:23. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आहे. ओके, तर काय बघितलं आपण? समान वजन असेल तर या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. क्वांटिटी समान करायची गरज नसते. समान वजन नसेल
तर या पद्धतीचा अवलंब करायचा आहे. बुक्समध्ये वेगळी पद्धत सांगितलेली आहे, त्याच्या भानगडीत पडाल, कन्फ्युजनमध्ये जास्तीत जास्त जाल, ते सगळं करायची आवश्यकता नाही. ही मेथड व्यवस्थित लक्षात घ्या आणि या टाईपचा कोणताही क्वेश्चन असेल, तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल, अडचण आहे, त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये ना सरळ सरळ क्वेश्चन टाईप करणे खूप मोठी गोष्ट राहिलेली नाही. व्हॉइस टॉक करून तुम्ही सरळ सरळ क्वेश्चन त्या ठिकाणी ना तुम्ही ऑप्शन द्यायची सुद्धा गरज नाही, फक्त क्वेश्चन टाईप करा. तो क्वेश्चन 100% मी या ठिकाणी घेईन, भले कितीही क्वेश्चन असेल. असाच क्वेश्चन असेल ना जो कुणालाही सॉल्व्ह झाला नाही, असा क्वेश्चन तुम्ही सेंड करा, निश्चितपणे सगळ्यांना त्याचा काय होईल, फायदा होईल. ओके, तर स्क्रीनवरती एक क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी 60 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 2:3 आहे. ओके, हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. मगाशीचा एक क्वेश्चन असाच बघितला होता. ओके, आणि त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर 5:3 होईल असं विचार. 60 लिटर मिश्रण आहे, त्याच्यामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती, 2:3 आहे. दूध आणि पाणी, मिल्क इज टू वॉटर दिलेलं आहे, किती, 2:3, आणि मिश्रण किती आहे 60 लिटरचं, तर 2x अधिक 3x बरोबर होतात 60 लिटर. ओके, तर 2x आणि 3x होतात, टोटल 5x बरोबर 60 लिटर. हे तर अंगवळणी पडलं असेल तुमच्या. आता x बरोबर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 60/5. सर 60/5 कशाला करताय, एवढे पण स्लो नाही राहिलो आता मी. लेक्चर नंबर कोणता आहे, 4 चालू आहे, x बरोबर 12 व्हॅल्यू आहे, तर सरळ सरळ आहे ना, तुम्ही डायरेक्ट जरी सांगितलं असतं मला, ओके, तर डायरेक्ट जरी सांगितलं असतं दूध बरोबर 12×2 24 लिटर आहे आणि पाणी बरोबर 12×3 36 लिटर आहे आणि दोघांची बेरीज 60 होते, हे क्लिअर. ओके, तरी सुद्धा आहे ना प्रोसिजर आहे, मला फॉलो करावंच लागेल. या ठिकाणी कुणी विद्यार्थी कुठलाही, प्रत्येक जण आहे ना हा व्हिडिओ म्हणजे 4थ्या नंबरला येऊन बघत असेल असं नाही, पहिले 3 व्हिडिओ बघितले नसतील तरी सुद्धा हा क्वेश्चन या ठिकाणी प्रत्येकाला क्लिअर व्हायला पाहिजे. आणि या ठिकाणी क्लिअर होतंय तरच तुम्ही जाऊन सुरुवातीचे व्हिडिओ बघाल ना, तर त्याच्यासाठी ना हे सर्व कष्ट घ्यावे लागतील. आणि मी जर घेतोय तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा आहे ना डबल कष्ट घेतलात तर आहे ना तुमचं कल्याण होईल, एवढं लक्षात ठेवा. 24-36. चलो पुढे काय म्हणले, त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर 5:3 होईल. काय टाकायचं, आतापर्यंत आहे ना पाणी टाकत होतो, या क्वेश्चन मध्ये दूध टाका असं म्हणलंय, तर हे दूध आहे 24 लिटर आणि हे पाणी आहे 36 लिटर. यांचं गुणोत्तर किती होतं, यांचं गुणोत्तर 5:3 होईल. किती होईल, 5:3 होतं. केव्हा, काही लिटर दूध टाकल्याच्या नंतर. 24 लिटर दुधामध्ये आपण 1 लिटर दूध टाकलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, तर 3 × 24 अधिक x बरोबर 5 × 36. ओके, 3 × 3 12×3 36 या ठिकाणी. तर 24 अधिक x बरोबर 12×5 60 होतात, x बरोबर 60. हा अधिक 24 पलीकडे जाऊन वजा 24 होईल, तर x बरोबर किती आलं, 60 वजा 24 बरोबर 36. ओके, x बरोबर 36. तर आणखीन किती लिटर, 36 लिटर दूध टाकल्याच्या नंतर ते गुणोत्तर 5:3 होईल. हे या प्रश्नाचं उचित उत्तर आहे. आलंय सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे, कुठलाही डाऊट नसेल याच्यामध्ये, असेल तरी पण एक बोलून सांगा. ओके, असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 9, 40 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 2:3 आहे. जर 4 लिटर दूध व 4 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण काय होईल. सिंपल क्वेश्चन आहे, चला क्वेश्चन सॉल्व्ह करू. या ठिकाणी मिश्रण किती आहे, 40 लिटर. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर दिलेलं आपल्याला 2:3. ओके, तर आणि मिश्रण किती दिले, 40 लिटर. तर 2x अधिक 3x, 2x अधिक 3x बरोबर किती आहे, 40 लिटर आहे. तर 5x यांची बेरीज होते, हे 40 लिटर. x ची किंमत कशी निघते, 5 × 5 5 × 8 40. x बरोबर किती आलं, 8. x बरोबर किती आलं, 8. तर दूध बरोबर किती आहे, दूध 2x आहे, तर 8×2 16 होतं, 16 लिटर. पाणी बरोबर किती होतं, 3x, तर 8×3 24. कंडिशन काय सांगितली, जर 4 लिटर दूध व 4 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण काय. एक जे मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये आहे ना 16 लिटर काय आहे, दूध आहे, 24 लिटर काय आहे, पाणी आहे. या दोघांमध्ये 4 लिटर, 4 लिटर दूध आणि 4 लिटर पाणी टाकले. 4 लिटर दूध टाकलं, 4 लिटर दूध टाकलं आपण, 16 आणि 4 किती झाले, 20. 4 लिटर पाणी पण टाकलं, किती झालं, 24 आणि 4 28. 4च्या पटीतल्या संख्येत दोन्ही. ओके, 4 × 5 20, 4 × 7 28. गुणोत्तर किती बनतं, दूध आणि पाण्याचं 5:7. हेच विचारलं ना, दूध व पाण्याचे प्रमाण काय असेल, दूध व पाण्याचे प्रमाण असेल 5:7. दॅट इज ऑप्शन नंबर 3. हे काय आहे, याचा आन्सर आहे. आणि हे शेवटी येता आहे ना, या ठिकाणी क्वेश्चन सिंपल जास्त का बरं वाटू लागतात, कारण सर्व बेसिक कॉन्सेप्ट समजलेल्या असतील तर आपल्याला प्रश्न या ठिकाणी जास्त सोपे वाटू लागतात. आणि जर तुम्हाला पण सोपे वाटत असतील तर तुम्ही राईट ट्रॅकवरती आहात, तुम्हाला गोष्टी समजलेल्या आहेत, हे त्याच्या पाठीमागचं काय
ॲनालिसिस आहे. क्वेश्चन नंबर 10. एका मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण किती दिले? 5:3 दिलेलं आहे. जर त्यामध्ये 8 लिटर पाणी टाकले तर मिश्रणामध्ये दूध व पाण्याचे प्रमाण समान होते. तर मिश्रणामध्ये दूध व पाणी किती लिटर होते? एका मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण किती आहे? 5:3 आहे. मिल्क इज टू वॉटर किती आहे? 5:3. 5:3 आहे. जर त्यामध्ये 8 लिटर पाणी टाकले तर मिश्रणामध्ये दूध व पाण्याचे प्रमाण समान होते. दूध जेवढं आहे तेवढंच पाणी होतं. चलो आपण काय करू, 5च्या पटीतल्या संख्या कोणत्या आहेत? 20, 15, 20 आहेत. ओके. 3च्या पटीतल्या संख्या कोणत्या आहेत? 20 नाही आहे. तर चला हा ऑप्शन कॅन्सल होतो कारण हा 5च्या पटीत नाही. हा ऑप्शन कॅन्सल होतो कारण हा 3च्या पटीत नाही. राहिलं 20, 15, 20, 12. ओके. तर आपण काय करू, दूध बरोबर 20 लिटर, पाणी बरोबर 15 लिटर. ओके. आणि याच्यामध्ये किती? 8 लिटर पाणी टाकलं. 8 लिटर पाणी टाकलं. 15 आणि 8 23 होतात. दूध आणि पाणी समान होतं असं म्हणलं होतं. समान झाले का? नाही. दुसरा ऑप्शन चेक करा. 20 लिटर दूध आहे, 12 लिटर काय आहे? पाणी. आणि याच्यामध्ये 8 लिटर जर पाणी टाकलं तर हे किती बनतं? 20 लिटर. आणि दूध किती राहत? दूध तर 20च आहे ना. दोघांचं प्रमाण कसं झालं? सारखं झालं. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे? याचं उत्तर आहे. तर बाय मेथड सॉल्व्ह करायचं असेल तर आहे ना, इझी क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता या क्वेश्चनला व्यवस्थितरित्या. ओके. तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी मी या ठिकाणी काय करतो? सोडून देतो. क्वेश्चन सॉल्व्ह करून मला त्याचा आन्सर सांगा. एक दुर्मिळ नाण्यांच्या ढिगामध्ये प्रति अस्वर्ण नाण्यांमध्ये 1 सुवर्ण नाणे आहे. जर त्या ढिगांमध्ये अजून 10 सुवर्ण नाणे टाकले आणि सुवर्ण व अस्वर्ण नाण्यांचे गुणोत्तर प्रमाण केले असता एकास 2 मिळाले तर या ढिगामध्ये एकूण नाण्यांची संख्या किती असा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. चलो असं थोडंसं चॅलेंजिंग क्वेश्चन असला की मग थोडीशी मजा यायला लागते क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. काय सांगितलं? एवढा पण चॅलेंजिंग नाही. आपण बघू क्वेश्चनला. एका दुर्मिळ नाण्यांच्या ढिगांमध्ये प्रति अस्वर्ण नाण्यांमध्ये 1 सुवर्ण नाणे आहे. आपण बघितलं होतं एक क्वेश्चन पाठीमागं, प्रति 16 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे 1 शिक्षक आहे. म्हणजेच त्या शाळेमध्ये 17 व्यक्ती असतील, त्या 17 व्यक्तींमध्ये 16 विद्यार्थी 1 शिक्षक, 16 विद्यार्थी 1 शिक्षक, 16 विद्यार्थी 1 शिक्षक असंच प्रमाण आहे ना. तर 16 पंचे या ठिकाणी 80 जण जर असतील, 80 व्यक्ती जर त्या ठिकाणी असतील तर यामध्ये 5 विद्यार्थी काय असतील? 85 जर असतील, टोटल 85 जण जर असतील तर याच्यातले 80 विद्यार्थी असतात आणि 5 काय असतात? शिक्षक असतात. ओके. आणि जर भाग दिला आपण या ठिकाणी 5 × 5, 5 × 5 3 राहिले, 5 × 30, 16:1 हे गुणोत्तर येतं. तर गुणोत्तर लिहिता यायला पाहिजे. आपल्याला काय सांगितलंय? आपल्याला सांगितलंय एका दुर्मिळ नाण्यांच्या ढिगांमध्ये प्रति 3 अस्वर्ण नाण्यांमध्ये 1 सुवर्ण नाणे आहे. तर आपण काय लिहू? हे सुवर्ण आणि हे असुवर्ण. ओके. यांचं गुणोत्तर काय होतं? प्रति 3 अस्वर्ण नाण्यांमध्ये 3 अस्वर्ण नाण्यांमध्ये 1 सुवर्ण नाणं आहे. तर सुवर्ण नाणं आणि असुवर्ण नाणं हे एकास 3 या गुणोत्तरामध्ये आहेत. जर त्या ढिगांमध्ये अजून 10 सुवर्ण नाणे टाकले, किती? 10 सुवर्ण नाणे टाकले, याच्यामध्ये ऍड केलेत, किती? 10 + 10 नाणे टाकले आणि सुवर्ण व अस्वर्ण नाण्यांचे गुणोत्तर प्रमाण केले तर ते किती येतं? एकास 2 येतं. सुवर्ण आणि अस्वर्णचं किती येतं? एकास 2 येतं. मला सांगा, क्वेश्चन मी आठवून देतो तुम्हाला पाठीमागचा. दूध आणि पाणी, ओके, यांचं गुणोत्तर किती आहे? 2:3 आहे. याच्यामध्ये 10 लिटर पाणी होतं. किती लिटर? 10 लिटर पाणी होतं. तर हे किती बनतं? 3:5 बनतं म्हणून सांगितलं होतं. बट सर याच्यामध्ये दूध टाकलंय का? दूध टाकलंय. काय टाकले? फक्त पाणी टाकले. तर हे समान असायला पाहिजे. तर समान करायचं असेल तर इथं गुणाकार करावा लागेल. हे कॉन्सेप्ट बघितले होते पण क्वेश्चन झाले. इथं फक्त दूध आणि पाण्याच्या ऐवजी कॉइन्स दिलेत, गोल्डन कॉइन्स आणि नॉन गोल्डन कॉइन्स दिलेत. या ठिकाणी सिल्वर पण म्हणू शकतो. सुवर्ण आणि अस्वर्ण नाण्यांचं गुणोत्तर एकास 3 होतं. आता या ठिकाणी पाणी आपण ओतत होतो. आता इथं याच्यामध्ये सुवर्ण नाणे ओतलेले आहेत. किती टाकलेत? ते 10 टाकलेत. ओके. आणि ते गुणोत्तर किती होतं म्हणून सांगितलं? एकास 2. मात्र याच्यामध्ये काय टाकलं नाही ते मला सांगा. सुवर्ण टाकले, याचं गुणोत्तर बदलायला हवं. अस्वर्ण नाणी टाकलेली आहेत का? नाही. तर हे गुणोत्तर सारखं असायला पाहिजे. मग सारखं कसं करायचं? हे 3 आहे, हे 2 आहे, सारखं कसं करायचं? याला सध्या साईडला ठेवू आपण. ओके.
सारखं कसं करायचं, याला गुणायचं आहे 2नी आणि याला गुणायचं आहे 3नी, तर 2×3 3 2 6 होतं. ओके, आणि गुणत असताना भेदभाव नको मी सांगितलंय, तर गुणत असताना काय करणार आपण, ओके, दोन्ही गुणोत्तरांना गुणून घेणार, 2×3 आणि 2×1 2 हे झालं, आणि 3 गुणोत्तर 3 2 6 3×1 3. ओके, हे गोल्ड आणि हे नॉन गोल्ड, हे गुणोत्तर असू द्या, सुवर्ण आणि असवर्ण. मला सांगा आता हे गुणोत्तर बदललं कशामुळं, किती नाणी टाकल्यामुळं, 10 सुवर्ण नाणी टाकल्यामुळं. आता 2 आणि 3 मधला फरक किती आहे, एकच गुणोत्तर आहे, म्हणून x बरोबर किती आलं, 10 आलं. x बरोबर किती आलं, 10 आलं. मला सांगा x बरोबर 10 असेल, जुने गुणोत्तर विसरून जावा, तर आहे ना याच्यामध्ये गोल्ड कॉइन्स किती आहेत, 30 आहेत. सुवर्ण नाणी किती आहेत, 3x म्हणजेच किती झाले, 30. असुवर्ण नाणी किती आहेत, 6x आहेत. 6x म्हणजेच किती, 60 झाले. 60 झाले, 70 80 90. हे टोटल किती आहेत, हे टोटल किती आहेत, शेवटी किती होते, 90. केव्हा 90 होते, हे 10 कॉईन याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर, 10 कॉईन याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर किती झाले होते, 90. आपल्याला काय विचारलेलं आहे, ढिगामध्ये एकूण नाण्यांची संख्या किती. ओके, तर या ढिगामध्ये एकूण नाण्यांची संख्या किती असं विचारलेलं आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर काय असेल, 90. आणि नाण्यांची संख्या सुरुवातीला किती होती असं विचारलं असतं तर क्वेश्चनचा आन्सर काय असतं, 80 या ठिकाणी आपण दिलं असतं. ओके, एकूण नाण्यांची संख्या विचारली, एकूण नाण्यांची संख्या 60 आणि 30 किती झाले, 90 झाले. ओके, चलो ठीक आहे. तर हा आहे नेक्स्ट 12th नंबरचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. 2 समान आकाराच्या भांड्यातील दुधांमध्ये पाणी व दूध यांचे प्रमाण अनुक्रमे 3:4 व 2 समान आकाराच्या भांड्यातील दुधांमध्ये, बघा भांडे समान आहेत, भांड्यांचा आकार कसा आहे, समान दिलेला आहे, मात्र त्यातलं दूध समान आहे असं म्हणलेलं नाही. ओके, हे सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ज्याच्याकडे आहे ना आपलं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. दूध, पाणी व दूध यांचे प्रमाण आतापर्यंत दुधामध्ये, आतापर्यंत त्यांना नेहमी मिल्क इज टू वॉटर, दुधाचे पाण्याचे गुणोत्तर, दुधाचे पाण्याचे गुणोत्तर असं दिलं होतं. या क्वेश्चन मध्ये थोडंसं गुगली त्यानं काय केलंय, पाणी व दूध यांचे प्रमाण अनुक्रमे 3:4 व 5:3 आहे. तर आपण लिहित असताना मिल्क इज टू वॉटर इज टू मिल्क, बरोबर लिहिले, वॉटर इज टू मिल्क, वॉटर इज टू मिल्क असं लिहून घ्या. आणि हे गुणोत्तर किती दिलेलं आहे त्याने, गुणोत्तर दिलेलं आहे 3:4 आणि 5:3. 3:4 दिलेलं आहे, 5:3. हे थोडंसं आहे ना पिक्टोरियल प्रेझेंटेशन का बरं करतो, थोडंसं इंटरेस्ट येतो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला. आहे जर त्या दोन्ही भांड्यातील एकूण दुधाचे द्रावण एका तिसऱ्या भांड्यात ओतल्यास त्या तिसऱ्या भांड्यातील दुधाच्या द्रावणातील पाणी व दूध यांचे प्रमाण किती. चलो, हा क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतो, एकूण द्रावण किती आहे, हे 7 लिटर आहे, हे किती आहे, 5 आणि 3 8 लिटर आहे. 7 आणि 8 तर समान नाहीत, तर याला गुणा 8 ने, कॉन्सेप्ट आठवते, याला गुणा 7 ने, तर ॲक्च्युअली 8 ने गुणायचं आहे इथं. ओके, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 7 5 35, 7 त्रिक 21. आता आहे ना या ठिकाणी परत एकदा मी लिहितो, हे जे होतं हे आहे पाणी, हे आहे पाणी, हे होतं दूध, हे होतं दूध. ओके, पाणी पाणी आणि दूध दूध यांचं काय करायचं आपल्याला, बेरीज करायचं. ओके, पाणी आणि पाणी 25 सॉरी 24 आणि 35, 35 आणि 4 39, 49 59. ओके, तर पाणी किती झालं टोटल, पाणी झालं 59. ओके, आणि दूध जे आहे 32 आणि 30 अंदा 43 अंदा 53, दूध किती झालं 53 लिटर. भाग जातो का या ठिकाणी, भाग जाणार नाही. ओके, 59ला भाग जाणार नाही. तर आपल्याला बघा पाणी व दूध यांचे प्रमाण विचारले, हे पाणी आणि हे दूध 59 इज टू 53. ओके, 59 इज टू 53. कन्फ्यूज व्हायचं नाही, हे आन्सर कधी टिक करायचं नाही, या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. ओके ओके, हे सगळ्यात शेवटी सुद्धा आहे ना या पद्धतीने काय केलेला असतो, आपल्यासोबत छळ करायचा प्रयत्न केलेला असतो. आपण कर्म सोडायचं नाही, आपला धर्म चुकणार नाही, एवढं लक्षात ठेव. ओके, धर्म सोडलं की मग कर्म मागं लागतं असं म्हणतात. आणि धर्म म्हणजे या ठिकाणी ना जाती धर्माचा बोध करून घ्यायचं नाही, धर्म म्हणजे काय आहे याची व्याख्या खूप मोठी आहे. ओके, चलो नंतर कधीतरी त्याच्यावरती आपण काय करू, व्यवस्थित चर्चा करू. हा आहे क्वेश्चन नंबर 13 तुमच्या स्क्रीनवरती. एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील, हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो का एकदा बघा व्यवस्थित. ओके, इझी क्वेश्चन आहे, 1 मिनिटाचा वेळ देतो मी.
चलो बघा, क्वेश्चन वाचून दाखवतो. एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथिल 86-14 या प्रमाणात आहेत. कोणते कोणते? तांबे आणि कथिल कोणत्या प्रमाणात आहेत? 86-14 या प्रमाणात आहेत. फोकस करा. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात, धातूचा गोळा समान आहे, तितक्याच वजनाचा आहे. तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 58-42 आहे. हे जे घटक आहेत हे बदलले आहेत. पहिल्या गोळ्यामध्ये तांबे आणि कथिल होतं, दुसऱ्या गोळ्यामध्ये या ठिकाणी तांब आणि जस्त आहे. दोन्ही धातूंचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात कथिल व जस्त यांचे प्रमाण किती? जास्त डोकं या ठिकाणी ना बिघडवून घ्यायचा म्हणजे आवश्यकता नाही. बघा काय दिले, 86 आणि 14 टोटल किती होतात? 100. किती? 100. असं सपोज करा 100 किलोचा एक गोळा आहे. कितीचा? 100 किलोचा. याच्यामध्ये काय काय सांगितले? तांबे आणि कथिल. तांब जे आहे किती किलोग्राम म्हणले? 84 किलोग्रामचं तांब आहे. ओके, 84 किलो, सॉरी 84 नाही 86 दिलेलं आहे. 86 किलोग्राम तांबे आहे. आणि दुसरा धातू कोणता दिलाय? कथिल. कथिल धातू आहे. आता कथिल धातू किती दिलेला आहे? 14 किलोग्राम दिलेला आहे. जर म्हणले तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात असं म्हणले तर दुसरा धातूचा गोळा सुद्धा किती किलोग्रामचा आहे? 100 किलोग्रामचा आहे. आणि या 100 किलोग्राम मध्ये आपल्याला काय म्हणले? तांब आणि जस्त. या ठिकाणी तांबे आणि दुसरा जस्त. तांबा आहे 58 किलो. तांबा आहे 58 किलोग्राम आणि जस्त कुठे गेलं? जस्त आहे 42 किलोग्राम. किती आहे? 42 किलोग्राम. फक्त आहे ना जी माहिती दिली ती मी लिहितोय या ठिकाणी, विचार काहीच केला नाही आणखीन आपण त्याच्यावरती. 42 किलोग्राम आहे. दोन्ही धातूंचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला. किती? एकच गोळा तयार केला तर त्यात कथिल व जस्त यांचे प्रमाण किती असेल? कथिल आणि जस्त यांचं प्रमाण किती असेल? आपण काय केलं? दोन्ही गोळे मिळवले तर होतं काय मी सांगतो. 200 किलोग्रामचा गोळा तयार होतो. किती? 200 किलोग्रामचा गोळा तयार झाला. आता या ठिकाणी तांब किती आहे? 86 किलो. ओके, आणि या ठिकाणी तांब किती आहे? 58 किलो. आणि या ठिकाणी कथिल किती आहे? याच्यामध्ये 14 किलो आहे. आणि जस्त किती आहे? 42 किलोग्राम आहे. तर गुणोत्तर टोटल काढत असताना आपण काय करणार? या ठिकाणी हे आपल्याला गुणोत्तर कशाचं विचारलंय? दोन्ही धातूंचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात कथिल व जस्त यांचे प्रमाण किती? कथिल व जस्त. ओके, कथिल आहे किती? 14 किलोग्राम आणि जस्त किती आहे? 42. कथिल आणि जस्तचं विचारले. 14 आणि 42 किलोग्राम हे नंबर्स ॲज इट इज घ्यायचे आहेत. कशामुळे घ्यायचे आहेत? या ठिकाणी तांब्याचं तर विचारलं नाही तर तांब लिहायची आवश्यकताच नाही. या 200 ग्राम मध्ये कथिल किती किलोग्राम असणार आहे? 14 किलोग्राम. आणि जस्त किती किलोग्राम असणार आहे? 42 किलोग्राम. तांब्याचं प्रपोर्शन वेगळं आहे, ते सेपरेट ठेवलेलं आहे त्यांनी. तर कथिल हे केव्हा करू शकतो आपण असं? कथिल आणि जस्त केव्हा करू शकतो? दोन्ही गोळे समान वजनाचे असतील तर. कथिल 14 होतं आणि जस्त किती होतं? 42. 14 1 जार 14, 43 जार 42, 14 1 14, 14 3 42. तर आन्सर काय आहे आपलं? 1-3. पर्याय क्रमांक काय आहे? फर्स्ट. या ठिकाणी आपलं काय उचित उत्तर आहे त्या क्वेश्चनसाठी. आलंय सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात? मागं सुद्धा आहे ना 2 क्वेश्चन आपण आहे ना समान वजनाच्या संदर्भात बघितलेले होते. तिन्ही क्वेश्चन्समध्ये आहे ना साम्य गोष्टी आहेत. ओके, हा क्वेश्चन थोडासा चेंज होता. त्याच्यामध्ये एका पातेल्यात 400 लिटर दूध आहे, त्यामधून 25 लिटर दूध काढून तेवढेच पाणी टाकले. ही क्रिया 2 वेळा केली तर पातेल्यातील उर्वरित दूध व पूर्वीचे दूध यांचे गुणोत्तर काय? हा क्वेश्चन ना ग्रुप सी ला विचारलेला नाही, ग्रुप बी ला शंका आहे. मात्र राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारलेला होता. तर क्वेश्चन काय होता त्याच्यामध्ये? प्रक्रिया काय व्यवस्थित लक्षात घ्या. रिप्लेसमेंटचा क्वेश्चन आहे. ओके, विस्थापनावरती आपण चर्चा करू असं मी सांगितलं होतं. या ठिकाणी क्वेश्चन आलाय तर चर्चा व्यवस्थित करू.
काय करू आपण या ठिकाणी 400 लिटर आहे, किती 400 लिटर. 400 लिटरचं काय आहे, दूध आहे, काय आहे, दूध आहे. यातून काय केलं, 50 लिटर, किती 50 लिटर दूध बाहेर काढलं. 50 लिटर काय केलं, मायनस केलं. आणि त्याच्याऐवजी काय केलं, 50 लिटरच्या ठिकाणी दूध काढल्याच्या नंतर ते दूध विस्थापित केलं कशाने, पाण्याने. तर खाली मी असं लिहू शकतो की आता शिल्लक राहिलेलं दूध 350 आहे. शिल्लक राहिलेलं दूध किती आहे, 350 आहे. आणि बाकीचं 50 लिटर काय आहे, पाणी आहे, ज्याने की दुधाची जागा घेतली. आता यांचं हे गुणोत्तर आहे, काय आहे गुणोत्तर. गुणोत्तर काय म्हणतं, 0 आणि 0 कॅन्सल केला, 5 × 5 5 × 35 किती झालं, 7:1 गुणोत्तर. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर सध्या या मिश्रणामध्ये एकदा क्रिया केली, लक्षात ठेवा, एकदा क्रिया केली, गुणोत्तर किती आलं, 7:1. यातून काय केलं, परत काय करायचं, 50 लिटर काढायचं आहे. तो आता आपण आहे ना थोडंसं विचार करायची गोष्ट आहे. या मिश्रणातून ज्यावेळेस 50 लिटर काढणार तर फक्त दूध जाईल का. सुरुवातीला दूध होतं 400 लिटर, 400 लिटर दूध काढलं सरळ. दुधातून दूध काढणं अवघड गोष्ट नाहीये. दूध आणि पाण्यातून फक्त दूध काढणं अवघड गोष्ट आहे आणि ती निघत पण नाही सहज भौतिक क्रियेने. मग आपण ज्यावेळेस 50 लिटर काढतो त्या 50 लिटरमध्ये दूध आणि पाणी जे बाहेर जातं त्यांचं गुणोत्तर काय असतं, 7:1. मग मला सांगायचं आहे किती लिटर दूध गेलं आणि किती लिटर पाणी गेलं, हे कसं काढणार आपण. तर 7:1. ओके, चलो ठीक आहे. तर आपण काय करू या ठिकाणी, 7:1 चा अर्थ काय होतो, टोटल 8 लिटरमध्ये 7 लिटर सध्या काय आहे, पाणी आहे. टोटल 8 लिटरमध्ये 7 लिटर, सॉरी 8 लिटरमध्ये 7 लिटर काय आहे, दूध आहे. आणि टोटल या 8 लिटरमध्ये एक भाग काय आहे, पाण्याचा आहे. तर 50चा पण आहे ना ही व्हॅल्यू काढून घ्या. 50 लिटर ज्यावेळेस आहे ना, यातून हे 350 अधिक 50 जे आहे, या 400 लिटरच्या मिश्रणातून 50 लिटर ज्यावेळेस काढतो त्यावेळेस दूध किती बाहेर पडतं, दूध हे 50च्या किती 7/8 भाग एवढं दूध बाहेर पडतं. ओके, तर 8 ने भाग देऊ आपण, 8 × 8 8 संग 48 राहिले किती, 2 राहतात. भाग जात नाही, आपण पॉईंट दिला, 0 घेतला. 8 2 16 राहिले किती, 4. किती राहिले, 4. भाग जात नाही म्हणून काय केला, 0. 8 पंचे 40. ओके, 6.25. m बरोबर 6.25 गुणिले 7 आहे. आणखी लक्ष द्या इकडं. ओके, 7 5 35 ला 5, हातच्याले 3, 7 2 14, 15 16 17 ला 7, हातचाला 1, 6 7 42 43. तर 50 लिटर ज्यावेळेस काढतो त्यावेळेस दूध जात नाही. त्या 50 लिटरमध्ये 43.75 लिटर काय जातं, दूध बाहेर पडतं. ज्यावेळेस याच्यातून पहिली क्रिया, व्यवस्थित लक्ष द्या, हे रिप्लेसमेंटचं काय. आन्सर सोपा एकदम, आन्सर मला ट्रिक सांगायची नाहीये. ओके, बेसिक गोष्ट लक्षात घ्या. दूध किती होतं, 40 लिटर होतं. त्यातून किती दूध बाहेर काढलं, 50 लिटर दूध बाहेर काढलं. राहिलं किती, 350. मी परत एकदा लिहितो, राहिलं किती, 350 लिटर दूध. मात्र त्याच्यामध्ये 50 लिटर दूध काढलं म्हणून आहे ना, 50 लिटर काय होतलं, पाणी होतलं आणून. टोटल मिश्रण किती झालं, 400. आता 400 मध्ये आहे ना 7:1 हे गुणोत्तर आहे, त्याचं गुणोत्तर काढलं 7:1. जेव्हा नेक्स्ट टाइम याच्यातून 50 लिटर काढलं जाईल, फक्त दूध जात नाही, तर दूध आणि पाणी 50 लिटरमध्ये 7:1 या प्रमाणात जातात. या 50 लिटर मधला 7 भाग कशाचा आहे, दुधाचा, आणि 1 भाग कशाचा आहे, पाण्याचा. ते काढण्यासाठी आपण काय केलं, 708 ने या ठिकाणी गुणलं तर किती आलं ते 43.75. दूध जर 43.75 असेल, दूध जर 43.75 गेलं असेल, राहिलेलं पाणीच गेलं असेल ना. 0.25 जर याच्यामध्ये जोडलं 44 होतात, तर किती येतं 6.25 लिटर. 6.25 लिटर काय गेलं, पाणी बाहेर पडलं. क्लिअर आहे, 6.25 लिटर पाणी बाहेर पडलं. तर शिल्लक काय राहिले बघा आता, 350 मधून, या 350 मधून किती 43.75 दूध बाहेर पडले. ओके, 300 तर हे 0 आणि 0, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हातचाला 1. 10 मधून 8 गेले, 2 राहिले, हातचा 1. 10 मधून 4 गेले, 6 राहिला, हातचाला 1. 5 मधून 5 गेले, 0 राहिलं, हे 3. बरोबर आहे, 306.25. दूध किती राहिले, आता नवीन दूध जे शिल्लक राहिले. ओके, 300
6 पॉईंट किती राहिले 25. फोकस करा 306.25. आणि पाणी किती आहे या ठिकाणी, पाणी किती गेलंय 6.25. पाणी किती होतं 50 होतं. 50 मधून बघा सुरुवातीला जे हे दूध काढल्याच्यानंतर पाणी ओतलं होतं ते पाणी किती होतं 50. आणि ना पाणी मिक्स करून ज्यावेळेस 50 लिटर काढलं तर त्याच्यामध्ये किती लिटर पाणी पाणी बाहेर पडलं 6.25. तर 6.25 ओके 6.25 बाहेर काढलं. आता टोटल 50 लिटर बाहेर काढले, परत 50 लिटर आतमध्ये ओततो आपण. ओके 6.25 बाहेर काढलं म्हणजे टोटल बघा 43.75 दूध आणि 6.25 पाणी असं मिश्रण बाहेर काढलं. बट क्रिया काय, जेवढं बाहेर काढले तेवढं पाणी ऍड करायचंय त्याच्यामध्ये आपण. येतं लक्षात या ठिकाणी. तर आपल्याला काय करावं लागेल, हे मायनस करावं लागेल आणि 50 प्लस करावं लागेल. 50 आणि 50 100, 100 मधून 6.25, 100 मधून 6.25 मायनस करायचे, हे 0.00 या ठिकाणी. तर 10 मधून 5 गेले 5 राहिला, हातचाला 1. 10 मधून 3 गेले 7 राहिला, हातचाला 1. 10 मधून या ठिकाणी 7 गेले 3 राहिले, हातचाला 1. 10 मधून 1 गेला 9 राहिले. तर 93.75 कॅरी 1 आणि हे 0 राहतं. 93.75 सध्या 93.75 काय आहे त्याच्यामध्ये पाणी आहे. आणि दूध किती आहे 306.25 लिटर. समजलं व्यवस्थित या ठिकाणी. नाही समजलं रिवाइज करा परत एकदा आहे ना गोष्टी या ठिकाणी आहे ना हे करा. बघा मी परत एकदा या ठिकाणी लिहून दाखवतो, समजावून सांगतो, या गोष्टीला समजून घ्या व्यवस्थित. 400 लिटरचा एक पिंप होता ज्याच्यामध्ये दूध भरलेलं होतं. आपण काय केलं, आणलं त्याला आणि काय म्हणलं, आपण सांगितलं दुकानात आणल्याच्या नंतर यातलं काय कर 50 लिटर दूध काढ. ओके आणि याच्यामध्ये 50 आणि हा भरलेलाच असायला पाहिजे ना, याच्यामध्ये काय कर 50 लिटर पाणी ओत. त्याने काय केलं 50 लिटर आहे ना दूध काढलं आणि 50 लिटर पाणी ओतलं. ते राहिलं काय दूध 350 लिटर आणि 50 लिटर त्याच्यामध्ये काय पाणी. आपण काय सांगितलं, आता परत काय कर 50 लिटर याच्यातून दूध बाहेर काढ. तर म्हणजे दूध कसं निघेल सर, 50 लिटर ज्यावेळेस काढेल दूध आणि पाणी तर मिक्स झालं, सगळं समांगी मिश्रण आहे. दूध काढायला जाईल तर थोडं पाणी पण गेलं, किती येणार आहे विचारलं त्याला किती येणार आहे. तर सर याचं गुणोत्तर त्यांनी सांगितलं. सर कसं आहे, मी रोज काम करतो या दूध डेअरीमध्ये, तर 5 × 5 5 × 35. जर तुम्ही 8 लिटर दूध बाहेर 8 लिटर मिश्रण बाहेर काढलो तर त्याच्यामध्ये 7 लिटर दूध निघेल आणि 1 लिटर काय निघेल पाणी निघेल. त्याने मी काय सांगितलं 50 लिटर काढ तरी तू बाहेर बघू तर आपण 50 लिटर काढ. तर आता याच्यामध्ये दूध किती आहे सांग. सर या 50 लिटरमध्ये आहे ना 43.75 लिटर दूध निघाले आणि 6.25 लिटर पाणी निघाले. तर हे आपण मायनस केलं कशातून 350 मधून. किती राहिलं दूध 306.25 आणि पाणी किती राहिलं. तर पाणी तर परत ओतायचं आहे ना सर, आपण मिश्रण काढलं परत 50 लिटर पाणी ओतलंय, आधीचं 50 हे 50 आणि बाहेर गेलेलं पाणी किती 6.25. 100 मधून 6.25 मायनस केलं 93.75 आलं. राहिलेलं दूध किती आहे टार्गेट करा 306.25 आहे. क्लिअर. चलो याला डायरेक्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ओके डायरेक्ट सॉल्व्ह कसं होईल हे. ओके सगळ्यांनी याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे, कारण हे PDF फॉर्ममध्ये ज्यावेळेस नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील त्यावेळेस हे जे काही एक्सप्लेन केलं हे त्या ठिकाणी नसेल. बघा ट्रिक जर सांगितली असती, ही स्टोरी जर माहीत असेल तर क्वेश्चन मे बी सॉल्व्ह होऊ शकतो. ही स्टोरीच माहिती नाही, ट्रिक तुम्हाला आठवणार नाही त्या ठिकाणी. बघा दूध किती होतं मला सांगा 400 लिटर. किती होतं 400 लिटर. तर यातून किती लिटर दूध काढायला सांगितलं होतं 50 लिटर. किती 50 लिटर. शिल्लक किती राहतं मग, शिल्लक राहतं 350. किती पैकी 400 पैकी. 400 पैकी किती राहतं 350 शिल्लक राहतं. तर 400च्या 350 भागिले 400. ओके हे जर सॉल्व्ह केलं, बघा मी काय सांगतोय, आपण काय केलं होतं 400 लिटर मधून आहे ना 50 लिटर काय काढ म्हणून सांगितलं त्याला, दूध काढ आणि ना 50 लिटर पाणी होत. तर त्याच्यामध्ये ना दूध किती सांग तुम्ही सिम्पली सांगा 350. कसं येतं याला सॉल्व्ह करा. आलं 350, आलं 350. क्लिअर आहे. मी काय करतो ओके क्वेश्चनवरती फोकस करा. एका पातेल्यात 400 लिटर दूध आहे, त्यामधून 25 लिटर दूध काढून तेवढेच पाणी टाकले. ही क्रिया 2 वेळा केली, म्हणजे परत एकदा 25 लिटर मिश्रण काढून 25 लिटर पाणी टाकले. तर पातेल्यातील उर्वरित दूध व पूर्वीचे दूध यांचे गुणोत्तर काय क्वेश्चन विचारला होता. तर मी काय करतो, आपला जो क्वेश्चन होता 400 लिटर दुधातून 50 काढले तर हातात किती 350. किती पैकी 400 पैकी.
ही क्रिया एकदा झाली का? नाही, दोनदा झाली. आणखीन एकदा करा. 350 भागिले 400. ही क्रिया तीनदा झाली असेल तर आणखीन एकदा गुणाकार करायचं. ही क्रिया किती वेळेस? तीनदा. बट क्रिया किती वेळेस म्हणले? 2 वेळेस म्हणले. बट या प्रश्नाचं उत्तर नाहीये, या प्रश्नाचे आकडे नंतर घेऊ आपण. तर आपण काय करू, हा 400 या 400 सोबत गेला. ओके, आता हे राहिलं 35 गुणिले 350 गुणिले 350 भागिले 400. याला व्यवस्थित सॉल्व्ह करू. पाठीमागचं लक्षात आहे सगळ्यांच्या? आपण नंबर काय लिहिला होता तिथं? चला, तर 35 गुणिले 35 कसं करायचं? 5 5 25, 3 चौक 12. किती आलं? 1225. आणि हे 2 शून्य, हे 2 शून्य लिहिले. 10 मध्ये काय आहे? 400. 350चा वर्ग काढला आपण बेसिकली. ओके, 0 0 0 0 कॅन्सल. 4 ने भाग द्यायचा आहे. 4 1 4, 4 त्रिकम 12. किती आलं? 4 त्रिकम 12. या ठिकाणी भाग जातो का? नाही, भाग जाणार नाही. ओके, तर आपण कशाचा भाग घालतो? शून्याचा. आता 25 ला भाग झाला. 4 7 21, 4 8 सॉरी 4 सख्ख 24, 4 सख्ख 24. 6 चा भाग गेला. ओके, राहिलं 1, भाग जात नाही, पॉईंट दिला झाला. 4 2 8, 2 राहिले 0, 4 25, 306.25 अप्रॉक्स. एवढं उत्तर आलं होतं का आपलं? शिल्लक राहिलेलं दूध किती आहे? 306.25. एवढं होतं का? लिहिलं होतं का? मी स्क्रीनशॉट काढा म्हणून सांगितलं होतं याच्यासाठी. तर एवढं असेल. मग पाणी काढलं तर आहे ना, शिल्लक राहिलेलं पाणी असतं 400 लिटर मधलं. एवढं 306.25 लिटर जर दूध असेल तर आपल्या क्वेश्चन मध्ये काय करायचं? क्रिया व्यवस्थित प्रोसिजर लक्षात आलेली आहे. जर का असं असेल की 400 लिटर दूध आहे, त्यातून 25 लिटर दूध काढलं तर शिल्लक किती दूध राहतं? 375. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे 400 × 375 डिवाइड बाय 400. तुम्ही म्हणाल सर आणखीन एकदा लिहा. मी म्हणेन का? तुम्ही म्हणाल सर 2 वेळा क्रिया झाली. तर 375 डिवाइड बाय 400. ओके, चलो. तर हा 400 या 400 सोबत गेला. आपल्याला करायचं आहे 375 गुणिले 375 भागिले 400. बरोबर. चला सॉल्व करू याला. ओके, तर मी काय करतो? 37 गुणिले 38 करतो. या ठिकाणी कुठल्याही संख्येच्या एक स्थानी 5 असताना त्याचा वर्ग म्हणजेच काय करतो? शेवटी 25 लिहितो आणि यांचा गुणाकार करतो ना. 8 7 56 ला 6, 8 5, 8 3 24, 24 आणि 5 29. आणि हा 3 7 21 ला 1, 7 4 2, 3 3 9 2 11. हा 6, 9 1 10 ला 0, हा चाला 1, हे 4 झाले, हे 1. तर 1 4 0 6, 1 4 0 6 आणि हे 25. गुणाकार कॅल्क्युलेटर वरती करा, कुठेही करा, तुम्ही स्वतः वेळ देऊन करा. याच पद्धतीने सॉल्व्ह होईल. ओके, राहिलं काय छेदामध्ये? 400. 4 ने भाग देईन. 4 1 4, 4 त्रिकम 12. हे झालं 4 त्रिकम 12. राहिले किती? 2. ओके, 4 5 20, 4 1 4, राहिले 2. 4 5 20, 2 राहतात. 4 सख्ख 24, राहिला 1. ओके, तर राहिला 1. राहिल्याच्या नंतर भाग जाते म्हणून आपण काय केला? दशांश दिला. तर 4 2 8, 2 राहतात, 20 होतात. 4 5 20 आणि छेदामध्ये 100 शिल्लक असल्यामुळे हा दशांश 2 अंकांनी कुणीकडे सरकतो? इकडं. 351. किती? 351. तर 2 वेळेस दूध काढून पाणी ओतलं, मिश्रण काढून पाणी ओतलं, तर राहिलेली दुधाची राशी किती आहे? 351. राहिलेल्या दुधाची राशी किती आहे? 351. आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता? पातेल्यातील उर्वरित दूध व पूर्वीचे दूध यांचे गुणोत्तर काय? पूर्वीचं दूध आहे 400 लिटर. ओके, आणि शिल्लक दूध आहे 351च्या ऐवजी 350 जरी घेतलं, ओके, तरी सुद्धा काय होतं? 0 आणि 0 कॅन्सल होतात. ओके, आणि 5 7 35, 5 8 40, 8 7 हे गुणोत्तर येतं. उर्वरित दूध व पूर्वीचे दूध असं म्हणलं तर 7 8 असं गुणोत्तर येईल. उर्वरित दूध आणि पूर्वीचं दूध यांच्यामधलं गुणोत्तर 7 8. 7 8 याच्यामध्ये कुठंही नाहीये. म्हणून हा क्वेश्चन, या प्रश्नाचं उत्तर काय? यापैकी नाही असं होतं. आणि या टाईपचा कुठलाही क्वेश्चन PYQ मध्ये जर तुम्हाला भेटतोय तर या पद्धतीने क्वेश्चनला काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. वेळ खर्चून व्यवस्थित आहे ना, याच्यावरती फोकस करून काय करायचं आहे? व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे.
जे एक्झाम्पल आहे ना, आपण मॉडेल एक्झाम्पल घेतलं होतं ते सुद्धा एक्झाम्पल लिहून घ्या आणि हे पण एक्झाम्पल या ठिकाणी लिहून घ्या. उत्तर किती? 7 8. ओके, त्या पद्धतीने या प्रश्नाचं काय झालं? सोल्युशन झालं. ओके, चल. थकल्यासारखं वाटत असेल तर जास्त लोड घ्यायचा नाही, उठायचं, जायचं, व्हिडिओ पॉज करायचा. मे बी ऑफलाईन क्लासमध्ये तुमच्या समोर मी जर असतो तर मला थांबवणं कठीण आहे. ओके, त्या ठिकाणी थांबत नाही. तुमचं नशीब आहे मी यूट्यूबवरती आहे रेकॉर्डेड लेक्चरमध्ये. या ठिकाणी पॉज करा, तुमचा कार्यक्रम आवरा, चहा घेऊ वाटला चहा घ्या, तोंड धुवा, फ्रेश व्हा. फ्रेश होऊन परत समोर नोटबुक, हातात पेन आणि परत एकदा आहे ना युद्धाची लढाई सुरू. कारण सुरुवातीला मी सांगितलं आहे काय की या तो प्रण से काय म्हणलं होतं? या तो उसने प्रण तोडा होगा या फिर रण से रण छोडा होगा, हे सांगितलं होतं. तर तशी गोष्ट व्हायला नको. चलो, दुधात पाणी मिसळले असता मिश्रण दुधाच्या खरेदी किमतीने विकले तरी 40% नफा होतो. तर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर काय? मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर काय? दुधात पाणी मिसळले असता मिश्रण दुधाच्या खरेदी किमतीने विकले तरी 40% नफा होत असतो. बेसिक काय या गोष्टीचं मी सांगतो. मी काय करतो, 100 लिटर दूध घेतो. काय करतो? 100 लिटर दूध घेतो आणि त्याची किंमत काय लावतो? हायपोथेटिकल आहे, मी किंमत काय पण ठेवीन. याची किंमत किती आहे? 100 रुपये. तुम्ही म्हणाल सर 1 लिटर प्रति रुपया आहे, आमच्या राज्यात असंच असतं. चल, तर काय 100 रुपये 100 लिटर आहे ना दूध भेटतं. तर दुधात पाणी मिसळले असता मिश्रण दुधाच्या खरेदी किमतीने विकले तरी 40% नफा होतो. चला मला सांगा, 100 लिटर दूध आहे आणि आहे ना रेट काय त्याचा? 1 रुपयाला 1 लिटर. आता याच्यावरती त्याला किती नफा होतोय? 40% नफा होतोय. कसं विकल्याच्यानंतर? खरेदी किमतीनं जरी विकलं तरी तो कमवतोय किती? 100 रुपयाला दूध खरेदी केलं तर त्यांनी कमवायला किती पाहिजे? 140 रुपये कमवायला पाहिजे ना. 140 रुपये, 100 रुपयावरती 40 रुपये कमवले तरच त्याला काय म्हणतो आपण? 40% प्रॉफिट म्हणतो. काय म्हणतो? 40% प्रॉफिट म्हणतो तेव्हाच. चला, आता आहे ना रेट काय ठेवलंय? दुधाचा खरेदी किमतीचाच रेट ठेवलाय. म्हणजेच 1 रुपयाला 1 लिटर असंच ठेवलेलं आहे. मग त्यानं दूध 140 रुपयाला विकलंय तर 140 लिटरच विकलं असेल ना. किती विकलं असेल? 140 लिटर. दूध तर आणले 100, बट दूध तर 140 लिटर नव्हतं त्याजवळ. बट त्यानं काय केलंय? रेट तेवढंच ठेवत असताना पाणी मिसळून फायदा कमवलाय. तर आहे ना जेवढा फायदा कमवलाय तेवढंच पाणी ओतलं असेल त्याच्यामध्ये. 40% फायदा कमवण्यासाठी, खरेदी किमतीलाच विकून 40% फायदा कमवण्यासाठी त्याला 40%च पाणी ऍड करावं लागतं जेवढं दूध होतं त्याच्या. बरोबर आहे? 140 म्हणजे 140 या ठिकाणी ना क्लॅरिफाय केलं. 100 लिटर दूध होतं आणि याच्यामध्ये काय केलं त्यानं? 140 लिटर दूध विकलं. याच्यामध्ये पाणी नाहीये. तर आता पाण्याचं प्रमाण किती? 100 लिटर दुधामध्ये त्यानं किती घातलं होतं? 40 लिटर पाणी घातलं होतं. आपण गुणोत्तर बघतो फक्त. पाणी किती ओतलं होतं ते, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर. 0 0 कॅन्सल, 2 2 4 2 5 10 5 2 5:2 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. इथं काय कस लागते? तुमच्या पर्सेंटेज जे पण बेसिक गोष्टी या ठिकाणी आहे ना त्यांची तपासणी होते आणि गुणोत्तराच्या पण आहे ना छोट्या छोट्या गोष्टींची तपासणी होते. या क्वेश्चनला ना कुठलं इक्वेशन तयार होतं ना कुठलं फॉर्म्युला वगैरे यूज करायची आवश्यकता आहे. सिंपल गोष्टी ज्या आपण गुणोत्तर प्रमाणामध्ये शिकतो आणि पर्सेंटेजमध्ये शिकतो त्यांचं सामान्य ज्ञान जर असेल तर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. आणि मी तुम्हाला नेहमी सांगितले परीक्षेमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक क्वेश्चन एकाच चॅप्टरवरती डिपेंड कधीही नसतो. संपूर्ण सगळ्या चॅप्टरचा अभ्यास तुम्ही केल्याच्या नंतर क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना प्रत्येक चॅप्टर तुम्हाला मदत करत असतो त्या ठिकाणी. म्हणून जे विद्यार्थी म्हणत असतील सर कुठलेही टॉप 5 असे चॅप्टर सांगा मॅथमॅटिक्समधले ज्याच्यामध्ये मला पेपरमध्ये गेल्याच्यानंतर स्कोर करता येईल. हा मूर्खपणा आहे. न मी सांगू शकतो न तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. अध्ययनाची ती पद्धतच नाही. ओके, याला रिलेट करून सांगितलं असतं लाईफमधलं एखादा एक्झाम्पल, बट या ठिकाणी ना थोडासा उशीर झालेला आहे. आजचं लेक्चर बराच लेंथी झालेला आहे. ओके, या ठिकाणी थांबायला हरकत नाही. स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे आणि अभ्यास करत राहायचं आहे निरंतरपणे अविरतपणे. तुमचे जे कमेंट्स येत आहेत, तुमचं जे काय वॉच अवर टाईम वगैरे वाढतोय आणि तुम्ही व्हिडिओ शेअर करताय आणि सबस्क्रायबरचा काउंट जो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. भले आपली ग्रोथ हळू असेल, ओके सुरुवात,
मात्र आपण आहे त्या ठिकाणी नाही, तिथून पुढे सरकतोय, तर निश्चितपणे ना आपण अधोगतीकडे नाही प्रगतीकडे चाललोय, हा काय एक पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू जर ठेवला तर मला काम करण्यासाठी आहे ना ऊर्जेची या ठिकाणी कमतरता नाही, खूप सारी ऊर्जा आहे. तर आहे ना तुमच्यासाठी बघू म्हणा, आपण आहे ना आज आपण या ठिकाणी आहोत, उद्या मी इथंच असेल, माझा चॅनल आणखीन ग्रो झालेला असेल, तुम्ही कुठल्या तरी सरकारी पदावरती असाल, त्यावेळेस आहे ना परत एकदा आपण भेटू याच माध्यमातून. ओके, तोपर्यंतसाठी विश्रांती घेऊ या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.